विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओवी गाऊ विज्ञानाची. लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर. अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर दीप्ती सिधये. श्रोते हो नमस्कार. माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये. मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते. विज्ञान प्रसाराअंतर्गत आपण करणार आहोत क्रमशः वाचन. पुस्तकाचं नाव आहे ओवी गाऊ विज्ञानाची. SRTM युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. खरं तर ओवीबद्ध रचनेतून विज्ञानाचं अंतरंग उलगडणारा हा साक्षेपी ग्रंथच आहे. ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पृथ्वीवर सजीव निर्मिती याविषयी. सुरुवातीला ऐकूयात काही ओव्या. निर्जीव माझी द्रव्ये मूलभूत 100हून अधिक होत. सजीवांमध्ये 6 फक्त मूलद्रव्यांचा बोलबाला. कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, फॉस्फरस, हायड्रोजन यांनी व्यापिले सृजन. सजीव रेणूंचे पेशी रेणूंच्या बनल्या. पेशींनी ऊती बनविल्या. ऊतींनी कक्षा विस्तारिल्या. अवयवातून प्राणी मात्रांच्या प्रत्येक देहाच्या ठाई असंख्य रेणू असती पाही. परी त्यांची संख्या पाहता जाई 2 दशक अदमासे. त्यातही सूक्ष्मपणे पाहू जाता 5 प्रकारचे रेणू आता. सर्व सजीवांमाझी प्रमाणता पृथ्वीवरी आढळती. आता ऐकूयात त्याचं स्पष्टीकरण. पृथ्वीवर आढळणाऱ्या मूलद्रव्यांची संख्या 100हून अधिक आहे. ही मूलद्रव्ये निर्जीव पदार्थांमध्ये आढळून येतात. मात्र सजीवांचा विचार केला तर फक्त 6 मूलद्रव्ये अधिक प्रमाणात आढळून येतात. ही 6 मूलद्रव्ये म्हणजे कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, फॉस्फरस आणि हायड्रोजन. सजीवांमध्ये आढळणारे रेणू मुख्यतः या 6 मूलद्रव्यांच्या अणूंपासून बनलेले आहेत. सजीवांमधील रेणूंचा विचार करता त्यांची संख्या ही फार मोठी नाही. या रेणूंमध्ये मुख्यतः 5 प्रकारचे रेणू आढळून येतात. या 5 रेणूंच्या साहाय्याने सजीवांमधील पेशी, ऊती, अवयव किंबहुना सर्व शरीर बनते. पृथ्वीवरील सजीवांचे हे वैशिष्ट्य मानले जाते. यात मुख्यतः कार्बन हे मूलद्रव्य केंद्रस्थानी आहे. या मूलद्रव्याभोवती इतर मूलद्रव्ये रचून त्यांचे रेणू तयार होतात. यावरून विश्वामध्ये इतरत्र सजीव असल्यास त्यांच्यामध्येही अशा प्रकारचे रेणू असतील का, हा प्रश्न उपस्थित होतो. कार्बन या मूलद्रव्याऐवजी सिलिकॉन हे मूलद्रव्य केंद्रस्थानी असेल तर त्यापासून बनलेले रेणू सजीवांची निर्मिती करू शकतील का, असाही प्रश्न विचारला जातो. अर्थात याची उत्तरे सध्या तरी उपलब्ध नाहीत. प्रथिने, प्युरिन, पिरिमिडीन, शर्करा आणि फॉस्फेट जाण या 5 रेणूंचे गठन ठाण मांडूनी बैसले. 20 अमिनो आम्ले जोडिता येई त्यासी पूर्णता. या रेणूंचे महत्व जाणता जीवन समजो येतसे. पृथ्वीवरी सजीव वर्तले का ते विश्वात विस्तारले. या प्रश्नाने वेढिले मानवी बुद्धीस सर्वथा. धरेचा विचार करता
सजीव निर्मितीस लाभे पोषकता, परी अशीच शक्यता इतरत्र असेल का? पृथ्वीवरील वायूंचे आवरण आणि जलाची साठवण, तापमानाची ठेवण सजीवांना पोषक असे. सजीवांमध्ये प्रथिने, प्युरिन, पिरिमिडीन, शर्करा आणि फॉस्फेट या 5 रेणूंचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. प्रथिने ही पेशींची रचना आणि कार्य यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. प्युरिन आणि पिरिमिडीन हे न्यूक्लिक आम्लाचे घटक असून अनुवांशिक माहिती साठवून ठेवणे आणि ती एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवणे यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. शर्करा ही सजीवांसाठी ऊर्जा मिळवून देते. फॉस्फेट हा रेणू न्यूक्लिक आम्ल, त्याचप्रमाणे अडेनोसाइन ट्रायफॉस्फेट यामध्ये महत्त्वाचा घटक आहे. या रेणू व्यतिरिक्त 20 अमिनो आम्ले प्रथिनांच्या निर्मितीसाठी आवश्यक असतात. सजीवांचे अस्तित्व हे केवळ पृथ्वीवरच आहे का? याचा विस्तार विश्वात अन्य ठिकाणीही झाला आहे का? हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे. परंतु सजीवांचे अस्तित्व असण्यासाठी जी परिस्थिती असावी लागते त्याविषयीची जाण मानवाला आहे. ज्या ग्रहावर सजीवांचे अस्तित्व असणे शक्य होणार आहे तो ग्रह त्या सूर्यमालेतील सूर्यापासून ठराविक अंतरावर असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे त्याच ग्रहाचे वस्तुमान वातावरण धरून ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. त्यामुळे तापमान सजीवांना पोषक राहील आणि तेथे पाण्याचे अस्तित्व असू शकेल. शुक्राचा विचार करिता तापमान अधिक आता, मंगळावरी ज्ञात आता अतिशीतता वर्तते. या विश्वा माझी पुरी, अनेक सूर्यमंडळे असती जरी, त्यांचा शोध घ्यावा तरी सजीवांचे अस्तित्व जाणवे. निसर्गे मानव निर्मिला, त्याचा मेंदू विकसिला, त्या आधारे तो पुढे चालिला, प्राणी मात्र त्या पुढे बापुढे. मानवा ठाई नाना कळा, जागविती त्याच्या बळा, आव्हान देई प्राणी सकळा, स्नायू बळ नसताही. मानव 2 पायांवर चाले, इतरांशी ते नवल भले, निसर्गाची अवकृपा झेले, उपाय शोधू लागला. सूर्यमालेतील ग्रहांपैकी शुक्राचा विचार करता तो ग्रह सूर्याच्या जवळ असल्यामुळे त्यावरील तापमान अधिक असते. या उलट मंगळाचा विचार करता तो ग्रह सूर्यापासून दूर असल्यामुळे तेथील तापमान कमी असते. या दोन्हीही गोष्टी सजीवांच्या अस्तित्वासाठी योग्य नाहीत. शास्त्रज्ञ या विश्वामध्ये असणाऱ्या सूर्यमंडळांचा शोध घेत आहेत. त्यातही ज्या सूर्यमंडळामधील ताऱ्याचे तापमान आपल्या सूर्या एवढे आहे त्या सूर्यमंडळातील ग्रहांकडे अधिक लक्ष दिले जाते. अशा अनेक सूर्यमाला या विश्वामध्ये अस्तित्वात आहेत जिथे पृथ्वीसारखे ग्रह अस्तित्वात असण्याची शक्यता आहे. अशा काही ग्रहांच्या नोंदी शास्त्रज्ञांनी केल्या आहेत. अलीकडच्या काळात केपलर 2 हा पृथ्वीपेक्षा आकाराने दुप्पट असणारा ग्रह सजीवांच्या अस्तित्वासाठी योग्य आहे अशी शास्त्रज्ञांची धारणा झाली आहे. पृथ्वीवरील सजीवांच्या उत्क्रांतीमधून मानवाची निर्मिती झाली. विशेष म्हणजे मानवाचा मेंदू अधिक विकसित असल्यामुळे त्यामध्ये इतर प्राण्यांच्या तुलनेत अनेक क्षमता विकसित झाल्या. त्यामुळे स्नायुबळ नसतानाही बुद्धीच्या जोरावर त्याने इतर प्राण्यांवर प्रभुत्व मिळवले. मानव हाच पूर्णपणे 2 पायांवर चालणारा प्राणी आहे.
परंतु याच मानवाला निसर्गाच्या अनेक प्रकारच्या अवकृपांना तोंड देणे भाग पडू लागले. त्या आपत्तीतून वाचण्यासाठी मानवाने उपाय शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. हा उपाय काय आहे हे आपण पुढच्या भागात बघणारच आहोत. श्रोतेहो, ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकलं पृथ्वीवर सजीव निर्मिती याविषयी. ओवी गायन आणि त्यानंतरचा ओवी विस्तार केला होता डॉक्टर दीप्ती सिधये यांनी. धन्यवाद.